मैत्रिणींनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं. बऱ्याचदा आपण शांत राहून सहन करतो. पण मन मग म्हणतं, शांत राहिल्याने आपल्याला हे भोगावं लागतंय. बोललं पाहिजे. जर तुम्हालाही असं वाटतं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. शांत राहणारी स्त्री म्हणजे कमजोर का? घरात, नात्यांमध्ये, सासरमध्ये जी स्त्री कमी बोलते, वाद टाळते, उत्तर देत नाही, तिला लोक लगेच लेबल लावतात. ही घाबरते. हिला काही कळत नाही. हिच्यात आत्मविश्वास नाही. पण मैत्रिणींनो, खरंच शांत स्त्री कमजोर असते का? नाही. शांत स्त्री म्हणजे ती जी प्रत्येक शब्द मोजून वापरते, जी क्षणिक रागापेक्षा दीर्घकालीन शांतता निवडते. शांत स्त्रीची खरी ताकद ती रिॲक्शन देत नाही, ती रिस्पॉन्स देते. रिॲक्शन म्हणजे लगेच राग. रिस्पॉन्स म्हणजे विचार करून उत्तर. म्हणजे काय? तर एखाद्याने तुमच्याशी चुकीचं वर्तन केलं, तर बोलून भांडून त्यांच्या लेवलला न जाता वागणं बदला. त्याने आपसुकच त्या व्यक्तीला कळेल, हिच्याशी वाटेल तसं वागून चालणार नाही. आपण काय करतो? राग मनात धरतो, पण पुन्हा तसेच वागतो. त्यामुळे आपल्याला गृहीत धरलं जात म्हणून रागावून बोलण्यापेक्षा कृतीतून देखवावं, हीच आहे शांत स्त्रीची खरी ताकद. ती स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवत नाही. ती घरात वाद वाढवण्याऐवजी वातावरण स्थिर ठेवते. ती स्वतःची लढाई शांतपणे जिंकते. पण शांत कसं राहावं? शांत होणं सोपं आहे का? आहे. ऐका. ट्रिक 1. 10 सेकंद नियम. कोणी काही बोललं आणि राग आला, 10 सेकंद काहीही बोलू नका. 10 सेकंदात 50% वाद संपतो. ट्रिक 2. नॉट नाव. पॉवर. तुम्हाला लगेच उत्तर द्यायचं नाही. फक्त सांगा, आत्ता नाही, नंतर बोलूया. ही वाक्य तुमची मॅच्युरिटी दाखवतो. ट्रिक 3. बॉडी लँग्वेज. स्ट्रॉंग ठेवा. शांत राहणं म्हणजे खाली मान घालणं नाही. डोळ्यात डोळे घालून बघा. हळू पण स्पष्ट बोला. उभं राहताना सरळ उभं राहा. कॉन्फिडन्स आवाजात नसतो, तो उभं राहण्यात असतो. ट्रिक 4. इमोशनल बँक बॅलन्स. दररोज 10 मिनिटं फक्त स्वतःसाठी ठेवा. प्रार्थना करणे, चालणे, शांत बसणे. जेव्हा मन स्ट्रॉंग असतं, तेव्हा बाहेरचा आवाज कमी ऐकू येतो. ट्रिक 5. सायलेंट बाउंड्री. कोणीतरी वारंवार कमी लेखत असेल तर भांडू नका. फक्त डिस्टन्स ठेवा. कमीत कमी बोलणं ठेवा. सायलेन्स हे कधीकधी सर्वात मोठं उत्तर असतं. हॅशटॅग महत्त्वाचं सत्य. मैत्रिणींनो, शांत राहणं म्हणजे सहन करणं नाही. शांत राहणं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं. लक्षात ठेवा, उथळ पाण्याला खळखळाट फार, पण समुद्र शांत असतो. आणि समुद्रातच जास्त ताकद असते. तुम्ही कमी बोलता म्हणून तुम्ही कमी नाही. तुम्ही वाद टाळता म्हणून तुम्ही कमजोर नाही. तुमच्या शांततेत शक्ती आहे. तुमच्या संयमात सामर्थ्य आहे. शांत रहा, पण कधीच स्वतःला कमी समजू नका. हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना टॅग करा.